ही मटकीची पातळ भाजी बनवायला जितकी साधी सोपी आहे ना, तितकीच चवीला अप्रतिम होते। तर त्यासाठी इथे मी मटकीला मोड आणले आहेत। एका दिवसात ही मटकी मोड येते। एका दिवसात मटकी मोड कशी आणायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही नक्की पाहू शकता। तर अशा प्रकारे लांब सडक मटकीला मोड आले आहेत। घरच्या घरी मटकीला इतकी छान मोड येत असेल ना, तर बाहेरून आणण्याची अजिबातच गरज नाही। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, लांब सडक असे मटकीला मोड येतात। तर इथे मी ही सर्व मटकी निवडून घेणार आहे, कारण बऱ्याच वेळा काय होतं, प्रत्येक मटकीला मोड येतो असं नाही। त्यामधील काही मटकी ना तसेच कडक राहतात, त्याला अजिबात मोड येत नाही। मग जेव्हा आपण भाजी करतो ना, तेव्हा मध्ये ते खड्यासारखे लागतात। तर यासाठी काय करायचं आहे, मटकीला मोड आल्यानंतर ते व्यवस्थित निवडून घेऊन मगच त्याची भाजी बनवायची आहे। एका बाउलमध्ये ही मोड आलेली मटकी काढून घेतली आहे। त्यामध्ये पाणी घालून ते साईडला ठेवून द्यायचं आहे। आता भाजी करण्यासाठी वाटण लागेल, तर वाटण करण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो दोन्हीही मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहेत। त्याचबरोबर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, कारण लसूण तुम्ही जितकं घालाल ना, तितकी भाजी चवीला अप्रतिम होते। त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा आणि मूठभर अशी कोथिंबीर घेतली आहे। गॅसवरती तवा ठेवला आहे। तवा किंवा कढई दोन्हीपैकी तुम्ही इथे काहीही वापरू शकता। त्यामध्ये फक्त 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सर्वात प्रथम मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे। थोडासा सॉफ्ट झाला, कलर चेंज झाला याचा, की यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत ना, ते घालायचे आहेत। लसूण घातल्यानंतर देखील 2 मिनिटांसाठी कांदा आणि लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवून रंग बदलूपर्यंत हे दोन्हीही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। दोन्हीही थोडेसे भाजले गेल्यानंतर सर्वात लास्ट आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत, कारण टोमॅटो जेव्हा तव्यामध्ये घालू ना, तेव्हा त्याला पाणी सुटण्यास सुरुवात होते। त्यामुळे कांदा आणि लसूण भाजलं जाणार नाही। यासाठी काय करायचं आहे, सर्वात प्रथम कांदा आणि लसूण भाजून घ्यायचं आहे, मगच टोमॅटो यामध्ये घालायचे आहेत। आता टोमॅटो देखील व्यवस्थित भाजले गेले आहेत। हे एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत। गार झाल्यानंतर मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे। यामध्ये सर्व जिन्नस घालायचं आहे। त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घातला आहे आणि मूठभर अशी कोथिंबीर घातली आहे। तुम्हाला जर हवा असेल तर यामध्ये तुम्ही कढीपत्ता देखील घालू शकता, त्यामुळे देखील भाजीची चव खूप छान लागते। भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये 1 चमचा घालायचा आहे। यामुळे भाजी दाटसर होण्यास मदत होते। पाणी न घालता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गरज वाटली ना, तर यामध्ये तुम्ही 3 ते 4 चमचे पाणी घालून हे वाटण बनवू शकता। गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जे वाटण आपण तयार करून घेतलं आहे ते तेलामध्ये घालायचं आहे। ऑलरेडी टोमॅटो, कांदा, लसूण भाजलेला असल्यामुळे आता तेलामध्ये हे वाटण भाजण्यासाठी वेळ लागणार नाही। फक्त 1 मिनिटासाठी हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये काही घरगुती बेसिकचे मसाले आपण घालणार आहोत। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। हे सर्व मसाले यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्राचे कोणतेही गरम मसाले पावडर वापरण्याची अजिबात गरज नाही, कारण या वाटणामुळे भाजी चवीला खूपच छान होते। पाण्यामध्ये घातलेली मटकी जी आहे ती सर्व मोड आलेली मटकी घ्यायची आहे आणि कढईमध्ये घालायची आहे। वाटणामध्ये मटकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे सर्व प्रोसेस होईपर्यंत गॅस मध्यम आचेवरतीच चालू ठेवायचा आहे। मटकी वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅस मोठ्या आचेवरती चालू करायचा आहे आणि यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण करून घेतलं होतं ना, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं होतं। ते पाणी आता यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला भाजी किती दाटसर किंवा पातळ हवी असेल ना, त्यानुसार पाणी तुम्ही ते कमी जास्त करू शकता। पाणी घातल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायची आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे। जशी भाजीला उकळी येईल ना, तशी वरच्या बाजूने तर्री येण्यास सुरुवात होते। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, साईडने हळूहळू तर्री येण्यास सुरुवात झाली आहे। गॅस लो फ्लेमवरती करायचा आहे आणि याच्यावरती प्लेट झाकून 5 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे। त्यामुळे मटकी देखील छान शिजली जाईल। आता 5 मिनिट झाले आहे, प्लेट काढून पाहू आपण।
झणझणीत तर्रीदार अशी मस्त मटकीची पातळ भाजी तयार झाली आहे। आता इथे जेवणाचं ताट तयार केलं आहे। त्यामध्ये भाकरी, दही, टोमॅटो कांदा, त्याचबरोबर ही गरमागरम मोड आलेल्या मटकीची पातळ भाजी घेतली आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल, कारण बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि तितकीच चवीला अप्रतिम देखील होणारी आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढील रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।